हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि आज आहे 15 मे. 15 मे म्हणजे आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या लग्नाला तब्बल 19 वर्ष पूर्ण होत आहेत. आमचा हा जो प्रवास आहे तो 19 वर्षाचा आहे. खूप छान असा हा प्रवास आहे आणि 19 वर्ष झाली हे मला वाटतही नाही की 19 वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला. बापरे, रात्री असंच बसली होती मी, तर असं विचार आला डोक्यात की बापरे 19 वर्ष झाली पण लग्नाला. श्रावणात 18 वर्षाची होईल या ऑक्टोबरमध्ये कंप्लीट, आणि लग्नाला पण 19 वर्ष. बापरे बाप, झालं आता काय. तर रात्री आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं, जास्त काही नाही. तर मी ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे, ते म्हणजे परीच्या मम्मीला, की रात्री ती काय जे बोलली आहे ना, त्यात आम्हाला काय बोलायचं नाही बाबा. आम्हाला काय बोलायचंच नाही आहे. तिने जे एज सांगितले तुमच्या नवरा बायकोचं वय किती आहे, त्यात आमचा काही दोष नाही, तिने स्वतःहून सांगितलेलं आहे. सो बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. रात्री आम्ही छोटंसं जे काय सेलिब्रेशन केलं होतं ते आता मी कंटिन्यू करते पुढे. चला आता सेलिब्रेशन बघूया रात्रीचं. आम्ही रात्री काय धमाल मस्ती केली आहे ना, बापरे बाप, खूप मस्त मजा केली. छोटंसं सेलिब्रेशन केलं पण ऑसम केलं आहे. चला तुम्ही एन्जॉय करा. त्यांच्यासोबत कोणतरी आजी, जास्त नाटक करते. परी लाल लाल बांगडी का नाही काढायचा. सो गाईज, हे जे सुंदर असं तुम्हाला गिफ्ट दिसतंय, हा जो केक आहे हे मला पाठवलं होतं माझ्या छोट्या बहिणीनी, बालीनी. सो थँक्यू सो मच बाली, की आम्हाला तू इतकं सुंदर गिफ्ट आणि केक पाठवलास आणि आमची ॲनिव्हर्सरी इतकी सुंदर सेलिब्रेट केली, त्याबद्दल खूप 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 थँक्यू सो मच. एक फिलिंग आहे, तू मध्ये मध्येच ये. काय रोज लावून लावा काय लक्षात राहिला पाहिजे. तू माझं लग्न झालंय आणि मला गिफ्ट दिलंय. परफ्यूम आहे, नेलपेंट बोलते. एक बॉटल मला मीनाक्षी, मग त्या दिवशी 2 आलेल्या हिच्या बर्थडेला, आपल्याला एक देणार होती. तसंच ठेवलं, मी युजच नाही केल्या. ते पण घेऊन नाही, ह्यातलं पण एक एक बघू. मला एवढं लागत नाही. मी घेणार होत्या. हा, तुझी सासू
कळलं थांब मला कळतं ती काय हा, बोल, बोल. हा. आणि मग माझी मम्मी कशी आहे लग्नाला आल्या हा. तसं तू पण म्हणजे येणार हा, हा हा, आणि मग म्हणजे हे बाबा हा. हे बाबा. बाबा बाबा हा, 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 हा. हा, मग तरी झाली की तू आई आई, ते ते बाबा बाबा. हा. हा आणि आणि मग बाबा मला फिरायला नेणार गार्डनला आणि मग मी त्यांना फिरायला म्हातारी येऊन हा, मग न्यावं असंच लागणार. असतं. तसंच असतं. मग नाना पार्क म्हणजे केलंय. तुझी सासूची म्हणजे मुलगी ती काकाला फिरायला नेणार. नेणार. हा. मग ती अजून एवढीशी असणार मग हीच ती. अगं शॉर्टकट मध्ये असं बोल ना, श्राव दीदीची मुलगी ह्यांना फिरायला नेणार हा. असं तुला बोलायचंय. आणि बघ मी मी लोक मोठे होऊन म्हणजे लग्न होणार, मग त्यांना मुलं होणार, हा. मग त्यांची मुलं ह्यांना फिरायला नेणार असं म्हणायचंय का तुला? असं सरळ सरळ बोल ना, ह्या तुझी सासू तिची मुलगी असं नाही. पण ती काय बोललं कळलं नाही. कळलं मला. म्हणजे तू म्हातारी झालीस की हे बाबा होऊन तिने एक्झाम्पल मग तुम्हाला मुलगी होणार. एक्झाम्पल सेट केला. अच्छा, माझं लग्न झालं तू म्हातारी होणार. ते बाबा होणार. आणि प्लस तुमच्या मुलीला मुलं होणार. की हे बाबा ना, तर हे बाबा मला फिरायला नेतात, मग मी ह्यांना फिरायला नेऊ का? तू मला सांग ना परत सकाळ माझं लग्न झालं मग तुझी ती मुलगी आहे ना बाबा आहे ना तुझ्या घरात मग ते बाबा तिला फिरायला नेणार मग ती त्यांना फिरायला नेणार. अच्छा असं का ते असं. अच्छा म्हणजे जसे तुझे बाबा तुला फिरायला येतात मग तू त्यांना फिरायला नेते तसंच ना तसंच होणार आमचं पण म्हणजे आता तुला तुझं set- लग्नच कुठे झाले अगं, पण आता तिचं लग्न होईल तेव्हा होईल. तुझं झालं पण हो माझं झालं, पण आता तुझे तुला सासरे माझे सासरे गेले तिकडे कुठे ढगात देवाघरी. ढगात गेले ढगात. परत जे बोलले ढगात. अगं हो, पण आता बघ तुझे बाबा तुला न्यायचे ना फिरायला. तुझी मम्मी आहे म्हणजे तुझी मम्मी आहे सासरे मध्ये माझी मम्मी सासऱ्यामध्ये कशाला येईल का? माझी एक तर मम्मी राहील किंवा यांचे वडील राहतील म्हणजे माझे सासरे. तुझे मम्मी राहिली की तुझे पप्पा राहिले हा. कोण राहिलं दोघांमध्ये दोघे पण आहेत. सगळे दोघं पण म्हणजे. दोघे पण आहेत ना. तू आता बोलली ना तुझ्या मम्मी अगं, माझे मम्मी पप्पा सगळ्यांना पोचवते ती. सासरे, यांचे पप्पा. आणि हिचे सासरे गेले. ती सगळ्यांना पोचवते. मी तुझ्या सासऱ्या बोलली अगं यांचे पप्पा म्हणजे माझे सासरे, जसे तुझ्या पप्पाचे पप्पा म्हणजे तुझ्या मम्मीचे सासरे, आई बाबा. तसे ह्यांचे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे. कळलं ना? कळलं तुला? नाही कळलं? आता गणेशचे मम्मी पप्पा हे गणेश कोण? गणेश कोण? अगं, तुझ्या पप्पाचं नाव गणेशच आहे ना. गणेश बोलते. मग काय? गणेश बोलते. गणेश काका बोल तू. कारण तू म्हातारी झाली. आणि हे बाबा झाले. अगं, पण तुझा पप्पा एक तर माझ्यापेक्षा लहान आहे नाही. मी काका मोठा. काय तू किती वर्षाची आहे? मी 40 वर्षाची आहे. 40. किती वर्षाचे? तुझे पप्पा किती वर्षाचे आहेत? 5 वर्षाचा. तुझे पप्पा किती वर्षाचे? 50 वर्षाचे. 50. 50. तुझ्या आई तुझी मम्मी किती वर्षाची आहे? 50. खरं बोल खरं बोल. तुझ्या आई केवढी आहे? तुझ्या आहे आपण. शपथ एवढी आहे तुझी मम्मी एवढी. अगं पण ती तुझ्या आई एवढी आहे. अरे तुझ्या एवढी आहे पण ही म्हातारी झाली. तू तर माझी बोलली. पांढरे पण झालेत बघ. काकांचे वर झालं. हा, नाही काकाचे कुठे आहेत? अजून झाले नाही, व्हायचे. होतील आता काही दिवसांनी. होतील नाही रविवार. बाबा, काकाचे रविवारपर्यंत होतील. रविवारपर्यंत होतील. रविवारपर्यंत. ए, तुझ्या